नमस्कार, मी निलेश. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज लोकमतच्या या फिल्मी कट्ट्यावरती एक सुंदर अभिनेत्री आली आहे. ती दिसायला जरी सुंदर सोज्वळ असली तरी तिने मनोरंजन विश्वातल्या भल्या भल्या नायिकांना छळ केलाय, त्या नायिकांचा छळ केलाय, त्यांना पाणी पाजलेलं आहे. माधवी, तुझं लोकमतमध्ये खूप खूप स्वागत. आणि पहिला प्रश्न हाच आहे की इतक्या सगळ्या नायिकांचा छळ करून त्यांना म्हणजे वाटेल तितका त्रास देऊन सुद्धा तू इतकी शांत आणि सुंदर कशी? तर सगळ्यांना त्रास देते म्हणूनच तो ग्लो आहे माझ्या चेहऱ्यावरती. त्यांना त्रास नाही झाला तर मग मला त्रास होईल ना. माझं मोटिव्हच आहे, म्हणजे ऍज अन ऍक्ट्रेस, म्हणजे त्या भूमिकेबद्दल बोलते, माधवी निमकर म्हणून म्हणत नाहीये. पण जोपर्यंत त्यांना त्रास देत नाही तोपर्यंत मला शांत झोप लागत नाही, माझ्या कॅरेक्टरला शांत झोप लागत नाही. पण तसं बघायला गेलं तर आजकाल खलनायिका किंवा खलनायक हे पर्सनॅलिटी वाईज म्हणा किंवा दिसण्याच्या बाबतीत म्हणा, सगळेच तुम्ही चेहरे सगळीकडे बघत असाल तर मे बी ते लोकांना आवडत असावं. एक खलनायिका असेल ती जरा गुड लुकिंग पाहिजे किंवा ती काय स्टायलिंग करते. बिकॉज ज्या लीड रोल करणाऱ्या मुली असतात त्यांना फार लिमिटेशन्स असतात की त्या खूप सोबर असतात, म्हणजे त्या फार फॅशन न करणाऱ्या, सोजवळ, साध्या, मान खाली घालून राहणाऱ्या त्या मुली फार नट्टाफट्टा करत नाहीत. बट ज्या खलनायिका ज्या असतात त्या मात्र जरा स्टाईलमध्ये, त्यांची एक वेगळी स्टाईल असते, तर ते मे बी लोकांना ते कॉन्ट्रास्ट तो बघायला आवडत असावा त्या महिलांना, म्हणून आम्हाला तसं लुक दिले. आम्ही फक्त मेंटेन करण्याचा प्रयत्न करतो. क्या बात आहे. पण इतक्या वर्षांचं काम आहे आणि आता त्या कामाला एक ओळख सुद्धा आहे की माधवी निमकर म्हटलं की टॉपची खलनायिका हे म्हणजे सगळ्या सामान्य प्रेक्षकांना माहिती आहे, इंडस्ट्रीत माहिती आहे. पण इतकी ओळख मिळाल्यानंतर कधी प्रश्न पडतो का की खलनायिकाच का, माझ्यात काय कमी आहे, नायिका का नाही, असा प्रश्न पडतो का? येतो प्रश्न मनात कधी कधी की अरे नाही, आपण हे वेगळंही काहीतरी करू शकतो किंवा. पण सेकंड थॉट माझ्या मनात काय येतो की जसं मी नेहमीच म्हणते की माझं युनिव्हर्सवर, परमेश्वरावर, भगवंतावर पूर्ण विश्वास आहे. मला काय नाही मिळालंय याच्यापेक्षा मला ना खूप मिळालंय असं मला त्यावेळेला लगेच जाणवतं. कारण की मी ज्याला माझ्यासोबत असणाऱ्या काही कलाकार असतील म्हणा, त्यांच्याकडे मागे वळून बघते ना, तर त्यांना ते टॅलेंट असून ते नाही मिळालंय. सो मला असं वाटतं की जे माझ्यासाठी योग्य आहे, जे माझ्यासाठी लिहिलेलं आहे, ज्या भूमिका माझ्या नशिबात लिहिलेल्या आहेत त्या मला मिळतायत, हेच खूप मोठी गोष्ट आहे. मे बी ह्या भूमिकेमध्ये माझा हातखंडा असेल किंवा या भूमिका मला खूप चांगल्या पद्धतीने साकारता येत आहेत. आता तशी संधी समजा मला मिळाली पॉझिटिव्ह रोल करणारी, तर नक्कीच मला माहिती आहे की वर्सटॅलिटी आपल्यामध्ये आहे. म्हणजे हा ओव्हर कॉन्फिडन्स नव्हे, पण मी वेगवेगळे रोल केलेले आहेत. मी नाटकामध्ये वेगळे रोल केलेले आहेत, मी सिरियल्समध्ये वेगळे रोल केलेले आहेत. सो तो कॉन्फिडन्स मला तिथून आला. मी कॉमेडी करते, केलेलं आहे, मला ते अवॉर्ड्स पण मिळालेत कॉमेडी नाटकासाठी. सो मी ते करते. पण हायलाईट झालेत माझे खलनायिकेचे रोल, तर मला असं वाटतं की लोकांना त्याच्यात मला बघायला आवडत असेल. पण मे बी इन फ्युचर मला दुसरी अशी संधी मिळाली तर तिथे मी 100% प्रयत्न करेन. तेही रोल समजा वाजले तर त्यांनाही ते आवडतील. म्हणजे सो मी असा विचार करते, येतो मनामध्ये विचार की फक्त खलनायिकाच का. बट ठीक आहे, पण तो येतो आणि जातो लगेच. मला असं वाटतं जे समोर येतंय उत्तम पद्धतीने आपण ते अभिनेत्री म्हणूनच काम करायचंय मला शेवटपर्यंत. सो मग ती खलनायिकेची भूमिका असो नाहीतर कुठली भूमिका असो, उत्तम भूमिका आलेली पार पाडणं, ती लोकांच्या मनामध्ये अधोरेखित झाली गेली पाहिजे. म्हणजे आज मी स्वप्नांच्या पलीकडले म्हणजे अन्विता केलेलं कॅरेक्टर आजही लोक त्याचं नाव काढतात. 10 वर्ष झाली त्या सिरियलला. आज आम्ही शुअर शालिनी हे कॅरेक्टर खूप वर्ष लोकांच्या मनामध्ये राहणार आहे. तर मला असं वाटतं की त्याचा इम्पॅक्ट कुठेतरी त्या रोलचा, त्या खलनायिकेचा किंवा कुठल्याही भूमिकेचा जे मी करते त्याचा खूप कालावधीनंतर तो इम्पॅक्ट राहणं, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी ॲज अन ॲक्टर. सो ते मला महत्वाचं आहे जास्त, रोल कुठलाही असो. तू शालिनीचा विषय काढलास, मला आवर्जून विचारावं असं वाटतंय की 2-2.5 वर्ष जवळपास तू शालिनीची भूमिका जगली, बरोबर? शालिनी करत असताना शालिनीचा एक लहेजा होता, तिची एक भाषा होती, तिचं एक अग्रेशन होतं, तिच्या बोलण्याला एक ढब होती, तिचा एक राग होता. कधीतरी असं झालं का की 12 तास शूटिंग केलंय, 18 तास शूटिंग केलंय आणि सेटवरची शालिनी घेऊन तू सोबत घरी गेलीये, कुणाला तरी थोपडवलंय, कुणावर तरी चिडली, असा कधी अनुभव? नाही, असं कधीच होत नाही. खरं तर 12-13 तास तो मेकअप, तो विग जोपर्यंत तुम्ही चेहऱ्यावरनं उतरवत नाही, मेकअप काढत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने तुम्ही त्या रोलच्या बाहेर आलेले नसता.
जो तो मेकअप चढवलेला असतो, कारण की आरशासमोर आपण ज्याला बसतो त्याला मी आज आज शालिनी असं करत आपण बसतो, त्यामुळे ते डोक्यात ठेवून आपण मेकअप करतो, तसा लुक करतो. तो जोपर्यंत पूर्ण काढत नाही तोपर्यंत शालिनीतनं मी बाहेर पडलेले नसायचे. रादर पॅकअप झालं, मी मेकअप काढला की मला प्रचंड हलकं वाटायचं. म्हणजे असं वाटायचं हा आता माधवी. सो तशी तफावत झाली नाही. हा म्हणजे माझं ना थोडा असा रोज तसे डायलॉग्स आणि त्या पद्धतीने विचार करून ती सतत कटकारस्थान करणारी बाई होती. पण त्यातला प्लस पॉईंट असा होता की थोडीसा त्याला कॉमेडी टच होता, एंटरटेनमेंट पार्टही होता त्याच्यामध्ये, जो मी खूप एन्जॉय करायचे. आणि त्याच्यामुळे मला ते टायमिंग आणि ते मला थोडं जमतं, त्याच्यामुळे ते ऍड ऑन करत गेले. त्यामुळे ती खलनायिका न राहता त्यात ते आवडण्यामागचं कारणही ती ना थोडी एंटरटेनर होती. तिच्यातले देवकीतले सीन किंवा मलाही ते आवडायचं. म्हणजे ना सतत ते रागराग करून लोक एका पॉइंटला वैतागतील, काहीतरी त्याच्यामध्ये त्या कॅरेक्टरमध्ये सुद्धा काहीतरी वैविध्यतापूर्ण ते कॅरेक्टर असलं पाहिजे, म्हणून मी तो अँगल पण थोडा धरला होता. सो ना गंमत व्हायची कशी, कॉमेडी म्हणायला गेलं तर मी माझ्या मुलासोबत घरी गेल्यावर लिटरली माकड उड्या मारत असते की त्याला त्याच्या वयाचं होऊन मला खेळलं पाहिजे. सो उलट मला घरी गेल्यानंतर ज्या उंबरठा मी ओलांडायचे ना त्यावेळेला मला रिलॅक्स फील व्हायचं की अरे आता वेगळी भूमिका, आता आईची भूमिका आहे, चल आता मजा मस्ती करूया. जो काय अर्धा तास मिळायचा तो उलट मला रुबेनमुळे मला त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी हे व्हायचं, उपयोग व्हायचा. की तो डायरेक्ट आल्यावरती आई अशी हाक मारल्यानंतर जे असतं ना बिलगणं जवळ, तो 4-5 वर्षांचा होता फक्त. सो पॉसिबिलिटीच नाही की ती शालिनी माझ्या डोक्यात घरी गेल्यानंतर राहील. हा काही 2-3 वर्षानंतर असं व्हायचं की पटकन मी रिॲक्ट व्हायला लागले होते, पटकन यायचा कधी कधी राग. तर ना मी लगेच स्वतःला सावरायचे की माधवी हे का होत असेल, ओके मे बी मी 13 तास या रोलमध्ये आहे म्हणून विचार करण्याचा पटकन मी हायपर होतीये का, चिडतेय का पटकन मी. पण समहाऊ बिकॉज ऑफ योगा असेल किंवा मी मला स्वतःशी बोलायला आवडतं, गाडीमध्ये असताना मी गाडीसोबत बोलते किंवा स्वतःशी बोलते. कारण की नॉट नेसेसरी की तुम्हाला एक व्यक्ती पाहिजे, तुम्ही स्वतःशी बोलला तरी खूप फरक पडतो. सो मला त्यातलं आकलन होत गेलं आणि मग नंतर ते थांबलं परत. असा काय मेजर इम्पॅक्ट नाही झाला की गाडी थांबवलं डायरेक्ट असं कधीच नाही झालं. पण माधवीला स्वतःचं नाव आहे, माधवी निमकर एक मोठं नाव आहे. पण हे नाव मिळवणं तुझ्यासाठी खरंच सोपं होतं का, खरंच स्ट्रगल तुलाही करावा लागला की आता खरं तर तुझी बहीण पण याच्या आधी या इंडस्ट्रीत आली होती, मावस बहीण, पण तिच्यामुळे काही मदत झाली का, काही सोपं झालं का, की तो स्ट्रगल जो सगळ्यांना असतो तो तुझ्याही वाट्याला आला? सगळ्यांना असतो तसं स्ट्रगल वाट्याला आलेलं आहे. कारण की सुरुवातीलाच मला सोनालीने सांगितलं होतं की जे काही तू उभी राहशील स्वतःच्या पायावर उभी राहा ना, काही अडचण आली तर मी आहेच तुझ्या पाठीशी, तर तू आधार न घेता स्वतः उभी राहा. सो त्या क्षणापासून मी सोनालीकडे कधीच असं म्हटलं नाही ताई मला काहीतरी कॉन्टॅक्ट दे वगैरे, असं कधीच झालं नाही, नेव्हर एव्हर. माझं असं की ओके मी शोधते, मला जर कुठे असं वाटलं की बाबा हे बरोबर वाटत नाहीये मला तर मी ताईला विचारेन फोन करून, पण तसं काही झालं नाही. पण ऑफकोर्स स्ट्रगल हा प्रत्येकाला आहे. आज सिरियल हे माध्यम असं आहे ना की तुम्हाला काम पटकन मिळतं. तुम्ही सिरियलमध्ये काम 20-20, 25-25 दिवस बिझी होता, बट सिरियलमध्ये तुम्हाला ॲज अ नावापासून ओळखण्याची जी एक स्टेज असते ती येणं फार कठीण आहे आता. कारण की खूप सिरियल्स आहेत, खूप कलाकार आहेत, 35 सिरियल आहेत, त्याच्यामध्ये 35 खलनायिका आहेत, 35 खलनायक आहेत, कॅरेक्टर रोल्स करणारे खूप आहेत. ऑफकोर्स स्ट्रगल होता. हाच हट्ट असतो प्रत्येक कलाकाराचा की आपण अशा पद्धतीने काहीतरी काम करावं की ते तुमच्या कॅरेक्टरपेक्षा सुद्धा किंवा कॅरेक्टरमध्ये तुला ओळखलं जातं किंवा शालिनी म्हणून ओळखलं जातं तितकंच माधवी निमकर म्हणून ओळखलं जावं. तर तो एक स्ट्रगल होताच आणि तो प्रत्येकाला असतो. आणि असं नाहीये की तुम्ही मी लांबूनच आले, मग मी खोपोलीवरनं आले, मग माझा खूपच स्ट्रगल, मग मी एक वेळ जेवतच नव्हते आणि मग मी हालातच दिवस काढले, मग फोटोशूटसाठी मी पैसे जमा केले, मग मला जॅम ब्रेड खावा लागत होता, कधी कधी मॅगी पण मिळायचं नाही, सगळं बंद. मला हे सांगायला पर्सनली फार आवडत नाही का माहितीये का, मग ते कुरवाळल्यासारखं झालं आपला स्ट्रगल, किती स्ट्रगल केलं. मला असं म्हणायचं की स्वतःलाही मला सिंपती घ्यायची नाहीये त्या गोष्टीची आणि समोरच्यालाही दाखवायचं नाही की बघा मी किती स्ट्रगल केलाय. तो दिसलाय आणि लोक जे जाणकार लोक आहेत ते म्हणतीलच ना की स्ट्रगल एवढा सोपा नाहीये, इथपर्यंत आलीये ती मुलगी, तर जाणकार लोक हे म्हणणारच आहेत. तो स्ट्रगल आहे. आणि मी तर म्हणेन की काय स्ट्रगल, माझ्यापेक्षा खूप स्ट्रगल केलेली माणसं, लांबून आलेली माणसं आज स्वतःचा ठसा उमटवलेला आहे त्यांनी किंवा स्वतःचं नाव रोवलेलं आहे त्यांनी, मग त्यांच्याबद्दल त्यांचा स्ट्रगल बघितल्यावर आपल्याला असं वाटतं माझा काहीच नाहीये.
सो ते दॅट इज एक्सक्यूज. मला म्हणायचं की तो पाहिजे स्ट्रगल, तो नसेल आणि खूप इझिली तुम्हाला मिळालं रातोरात तर त्याची गंमत राहत नाही, त्याची मजा राहत नाही. किंवा त्या प्रोसेसमधनं जे जाणं असतं, ते परिश्रम असतात, जे कष्ट असतात, जो त्रास झालेला असतो, जे आपल्या पोटाला चिमटे लागलेले असतात, ते लागून तुम्ही ना ज्या पद्धतीने घडता ना, ते घडणं ज्यावेळेला तुम्ही तिथे पोचता तर तो मागचा प्रवास बघून मला समाधान मिळतं. असं होत नाही की यार काय स्ट्रगल केलं ना मी, यार मी खूप बघितलंय, असं होत नाही. असं वाटतं की यार हे चांगल्या आठवणी आहेत या. त्याच्यामुळे आयुष्यात किती सक्सेसफुल आपण झालो किंवा कितीही मोठी कलाकार झाले किंवा काही आयुष्यामध्ये किती करोडोंची प्रॉपर्टी झाली किंवा खूप मी मोठी झाले तरी कुठेतरी या आठवणी इतक्या डोक्यात बसलेल्या असतात ना की ते हे सगळं वैभव किंवा ही सगळी यश, हे सगळं यश हे डोक्यात जाणारच नाही, ते इथेच राहील, ते मनातच राहणार. एक प्रश्न असा, म्हणजे आता सध्या सोशल मीडियाचं इतकं वारं सगळीकडे आहे, सेलिब्रिटी सुद्धा त्या प्लॅटफॉर्मचा योग्य वापर करून घेतात आणि त्या पद्धतीनं आपल्याला प्रमोट करायला पण मिळतं स्वतःला ते प्लॅटफॉर्म. बरोबर. पण याचा कधी कधी आपल्याला तोटाही होतो. ज्या कमेंट्स येतात आपल्या पोस्टवर म्हण किंवा व्हिडिओजवर म्हण, मग ते कधी कधी तुमच्या कॅरेक्टर जे असतं सिरियल मधलं त्याचा ते खरंच राग येतं की ही खलनायिकाच असेल रिअल ह्याच्यात, आणि मग ते कमेंट करतात त्या रागातनं. तर बऱ्याचदा आम्ही काही सर्चिंग मध्ये असं हे केलं तेव्हा आम्हाला तुझ्या काही पोस्टवर कमेंट ह्याला की तुझ्या सोशल मीडियावर फॅमिलीचा एकही फोटो नाहीये, मग हिचा घटस्फोट झालाय, ही वेगळी राहते का, अशा कमेंट्स येतात. सो मला वाटतं आमचा हा मंच एक योग्य मंच आहे बरोबर तुला इथे व्यक्त व्हायला त्याच्यावर की कसा सुरू आहे तुझा संसार. मला असं म्हणायचंय की ना हे खूप जजमेंटल होतात, कारण की सोशल मीडिया म्हटल्यावरती खूप सारे कलाकार आपल्या फॅमिलीजला घेऊन फोटो काढतात, खूप सारे आपली एक प्रायव्हेट स्पेस असते ती पण सोशल मीडियावरती ते एक्सप्लोर करत असतात की सी लाईक आमचं हे घर आहे म्हणा किंवा आमचं असं आहे. आमचं प्रत्येकाचा चॉईस येतो, हे चूक आहे बरोबर आहे हा नंतरचा मुद्दा अलहिदा, पण मला असं म्हणायचं हा प्रत्येकाचा चॉईस आहे. आणि मी तर अशा फॅमिली सुद्धा बघितलेल्या आहेत, जवळून बघितलेल्या आहेत की जे कपल्स एकमेकांबद्दल त्यांची मतं नाही आहेत चांगली, एकमेकांबद्दल त्यांचा रिस्पेक्टही चांगला नाहीये किंवा मला त्यांच्यातली भांडणंही जवळनं माहिती आहेत, पण दे आर लाईक ऑन सोशल मीडिया ओ माय गॉड डीपली लव्ह इन विथ इच अदर किंवा असं ते कांट लिव्ह, म्हणजे असं आहे की ते एकमेकांशिवाय राहूच शकत नाहीयेत. आणि ते रोमॅन्टिक सॉन्ग त्याच्यामागे बॅकग्राऊंडला वगैरे असं बघितल्यानंतर माझं असं होतं की ओके म्हणजे मला त्याच्यावर रिॲक्ट काय व्हावं कळत नाही, मी जजमेंटली होत नाही, मी निशब्द होते. माझं असं होतं की हे मला माहिती आहे पण हे असं वेगळं दिसतंय सोशल मीडियावरती, बट मे बी त्यांना त्यांची ती बाजू झाकायची असेल, त्यांना फक्त ते सोसायटीसाठी असं दाखवायचं असेल की वी आर टुगेदर आणि आम्ही छान राहतो, आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो, असं त्यांची इच्छा आहे ती. समहाव मला कुठेतरी हे आवडत नाही. पहिली गोष्ट सोशल मीडिया तू कधी ऑब्झर्व कर, 2010 पासून जेव्हा इंस्टाग्राम आलंय तेव्हापासून आतापर्यंत माझी फॅमिली सोशल मीडियावर कधीच आली नाही. तेव्हाही डिवोर्स वगैरे झाला नव्हता आणि आताही झालेला नाहीये. तर 2010 पासून जसं इंस्टाग्राम आलं तर माझे मिस्टर स्वतः मला म्हणायचे की अरे आता तू टाकत जा फोटो, आता ते नवीन ट्रेंड येतोय इंस्टाग्राम वगैरे असं. तर त्यावेळेला मग माझं ते एक असा मुद्दा राहिला की मी स्वतःला फक्त ते प्रोफेशन म्हणून एक ते आपण वापरायचंय, चांगलं टूल आहे ते आपल्यासाठी. आणि इंस्टाग्राम इज लाईक गरजेचं झालेलं आहे आज, आणि काळानुसार जसं बदललं पाहिजे तसं इंस्टाग्रामवर ते अपडेटेड राहिलं पाहिजे, सोशल मीडियावर अपडेटेड राहिलं पाहिजे, ही गरज आहे. त्याच्यावरती तुम्ही आता तुम्ही ते सतत राहत असाल तर गोष्ट वेगळी. जसं मी टायमर लावलाय 15-20 मिनिटचा, तर तो त्या टायमरच्या बाहेर मी जात नाही, बघत नाही. आणि प्रश्न आला की तू फॅमिलीजचे फोटो का नाही टाकत, मुद्दा पहिला आय एम नॉट न्यूली मॅरिड की ते बाबा पटकन प्रत्येक दसरा दिवाळी आणि ते, आणि जरी मी न्यूली मॅरिड नसले तरी काही कपल्स असं टाकतात, पण समहाव मी पहिल्यापासूनच टाकत नाहीये. क्वचित कधी एखादा फोटो मनात आला आमच्या दोघांच्या कधीतरी तर आम्ही तो टाकलेला आहे, आणि आधीपासून नाहीच टाकलाय असा फोटो. आणि आमचे जे काही वाद असतील आम्हा दोघांमधले, माझ्या नवऱ्यामधले किंवा माझ्यामधले जे काही वाद आहेत ते ना आम्हाला सोशल मीडियावर टाकायला आवडत ना आम्हाला त्याचा बाऊ करायला आवडत. ते असतात, प्रत्येकामध्ये असतात ते वाद. सो त्याचं डिरेक्टली रिलेशन तुम्ही सोशल मीडियावरती लावलं तर त्याचं उत्तर माझ्याकडनं असंच असणार आहे की मी पहिल्यापासूनच टाकत नाही. आता मुद्दा आला माझा लेक जो हळूहळू मोठा होत चाललाय, म्हणजे सरप्राइझिंगली त्याला इंस्टाग्राम वगैरे असं फारसं आवडत नाही की बाबा रील एक
एक रील तू बघितला असशील, मी त्याला मी येलो ड्रेस घातलाय आणि तो त्याला त्या दिवशी तो मूड मध्ये होता तेव्हा तो रील मी टाकलाय. दुसऱ्या दिवशी नव्हे 2-3 दिवसांनी मी त्याला बोले रोबेन हा पण रील आहे, हा पण मला असं वाटतं तेव्हा पण हो म्हणेल तो. तर त्याचं असं बोर झाला एक बस. तर त्याच्यावर ना असं की ओके ही इज नॉट, त्याला आतापासूनच चॉईसेस आहेत. म्हणजे तो म्हणतो की नाही आवडत मला. आणि मुळात मी फोर्स नाही करत, माझी स्वतःची इच्छा आहे की सोशल मीडिया हा माझ्यापुरती माझ्या प्रोफेशन पुरती मर्यादित राहायला पाहिजे. मला वाटलं गुढीपाडव्याची पोस्ट टाकायची तर मी ती टाकेन, मला वाटलं नवीन घर जे मी घेतलेलं आहे ते ताब्यात मिळाल्यावर मी त्याचे फोटो टाकेन, किंवा माझ्यापुरती ते मर्यादित असलं पाहिजे. त्याला कुठेही असं वळण नाही देण्यात आलंय की मुद्दामूनच नाही टाकायचंय. ऍटलिस्ट मी स्वतःशी स्वतःच्या मनाला हे तरी नक्कीच प्रामाणिकपणे सांगू शकते काही खोटं नाही टाकत मी. आहे नाहीये तर नाहीये, इतकं सरळ आहे ते. मला त्याच्यामध्ये काय वाटत नाही. लोक काय ट्रोल करतातच, ते काय त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू येतो. म्हणजे काय त्यांच्या बुद्धिमत्तेचा विचार आपण केला तर मग आपण डिस्टर्ब होऊ, त्याच्यापेक्षा त्यांना त्यांच्या गोष्टीवरती सोडून द्यावं. आणि तू जसं म्हणालास की शालिनी पर्सनल लाईफ मध्ये पण तशीच आहे का वगैरे, तर आता हे तुम्ही मला ओळखताय, म्हणजे तुम्ही मला जवळून बघता, तर त्याचं उत्तर तुम्हीच जास्त बेटर देऊ शकता की मी तशी. येताना तलवार वगैरे तर आणलेली नाहीये मी सोबत. जर मी तशी असते तर काही नाही, चाकू तलवार वगैरे असं काहीतरी आणलं असतं सोबत, हत्यार. जोकपाट, पण तसं कोणीच नसतं. मला तर असं वाटतं की खलनायिकाचे रोल करतात म्हटल्यावरती ज्यांना या इंडस्ट्रीबद्दल माहीत नसेल किंवा ज्यांना या शूटिंग बद्दल माहीत नसेल, भूमिका करणं वेगळं आणि पर्सनल लाईफ वेगळं हे माहीत नसेल, तर ते जजमेंटल होऊ शकतात असं. पण तसं मला तरी वाटत नाही. रादर मी स्वतः सांगेन, हे स्वतःच सांगणं खरं तर चुकीचं आहे. माझ्या डोळ्यात लगेच पाणी येतं. मला पटकन कोणी असं काही बोललं तर मी भांडताना मी खूप अशी ठरवते, आणि हे अजिबात एक्झॅजरेट करत नाही. हे माझ्या भावाला खूप चांगलं माहितीये, माझ्या आईला खूप चांगलं माहितीये, फॉर दॅट मॅटर रुबेनला माहितीये की मला राग आला ना मी ठरवते. मी रडायला कशाला येते, मला राग आलाय तर मला राग आलाय ना. पण नंतर मला मैत्रिणी पण बोलतात, तू कॅमेरा समोर असतो ना भेंडी, तू कशी रडत बिडत नाही, समोरच्याला दुसऱ्या मिनिटाला रडायला तुझा राग येतो. पर्सनल लाईफ मध्ये असं काय? म्हटलं नाही माहित. कोणी बोललं तर मला भांडता येत नाही, मला रडायला येतं. आणि भांडलं फारफार तर 4 वाक्य, त्याच्यानंतर तो बांध फुटतो माझा. काय मला नाही माहित. पण मला तर असं वाटतं की ठीक आहे ना, माझी पर्सनॅलिटी वेगळी आहे आणि मला रोल वेगळा करायला मिळतोय, सो मी ते एन्जॉय करते. पण हे जे आता म्हणाला तुम्ही की इमोशनल आहे फार मी, आणि तसं कधी कॅमेरा समोर झालंय का की एखादा टफ सीन करायला गेलात आणि मग अगदीच इमोशनल झालंय? हो झालंय. म्हणजे एक छोटासा इन्सिडेंट असं झालाय. सांगितलंय तू नाही खलनायिक आहेस, तुला रडायचं नाही? हो झालंय. म्हणजे कसं आहे, मी त्यावेळेला गिरिजाला म्हणजे गौरीला फार छळलंय ना मी, खूप छळलंय बिचारीला. आम्ही हसायचो खूप, पण तिला ना तसं हातबीत धरून वगैरे खूप छळलंय. ते शिलाई मशीन मध्ये बोट वगैरे सगळं मी केलेलं आहे. किती क्रूर नाही यार, मला आठवलं कसं वाटतंय. परत तिला वाटेल तसं मग ते गहू तांदूळ काहीतरी सांडायचे, मग एक तांदूळ उचलून टाक वगैरे, तेव्हा मजा वाटायची चल. पण ते आता कधी एपिसोड आले समोर तर असं वाटतं किती काय करायला लावलंय. तर असं एकदा ना सतत तिचा गळा पकड किंवा हनुवटी पकड, ती ऐकत नाही माझं, किंवा असं काही माझ्या अपोज गेली तर एकदा असंच पहिलेच काही एपिसोड सुरू होते आणि तिचा मी गाल असा धरला, तर ती ना त्या लग्नाच्या गेटअप मध्ये वगैरे होती वाटतं, तर तिने झुमके घातले होते. तिची ती काठी आहे ना, तर बिचारीच्या रुटली गात, मी गाल धरला. त्या फोर्स मध्ये तर नेमकं ते डूल आलं माझ्या हातात, ते डूल आणि कान आल्या कारणाने तिचं ते, आणि ना असं मी झालं माझं असं सीन झालं तर ना मला ते कळलं की हिला काहीतरी लागलंय. पण तर त्यांना मला असं वाटलं यार खरोखर डोळ्यात पाणी येतंय, मे बी ते ऍक्टिंग खूप असेल किंवा खरं येतंय. तर मला दोन्ही शंका वाटल्या की इधर हा सीन मध्ये झालंय की खरं काहीतरी लागलंय. तर मी तिचा हात सोडला, कट झाल्यावरती अशी ती रडायला लागली. म्हटलं मला वाटलंच काहीतरी मी माती खाल्ली आहे, माझा हात वगैरे लागलेला दिसतोय. तर म्हटलं काय झालं तुला, काय झालं? तर ती मला म्हणाली, म्हटलं लागलं का तुला काही? तेवढे हो. म्हटलं जोरात लागलं का? तर ती नाही म्हणाली बिचारी, पण मी बघितलं तर तिला ना ते दांडी लागली होती खूप, इतकी की तिचा चेहरा लाल झाला ग, आणि मला रडायला आलं. मी तिला रडले आणि मिठी मारली. म्हटलं आय एम सो सॉरी ग, म्हटलं मी असं मुद्दाम नाही केलं. म्हणजे ताई इट्स ओके, तू का रडतेस? म्हटलं अगं हे लागलंय आणि मला माहितीये ना मी पकडते त्यावेळेला ते तिला इथं लागणं गोष्ट वेगळी, ते मसल तुम्ही थोडंसं बेअर करू शकता, पण टोचल्यावरती
तर त्यावेळेला ती मग मला म्हणली अगं ताई इट्स ओके, आणि मी खरंच रडले होते. तर तिकडनं आमचे चंदू सर म्हणते शालिनी तू शालिनी आहे शालिनी असं जोरात बोलली. म्हटलं सर थांबा सर, मला खरंच वाईट वाटलंय. तर हे झालेलं आहे. म्हणजे ते काय खलनायिका, मी तेच सांगते ना की आज प्राणसाहेब आहेत किंवा आज आपण कितीतरी अमरीश पुरी साहेब होते, कितीतरी खलनायक होते, ते थोडंच ना असे स्वभावाला असे असतात. त्यांना ते तसं करावं लागतं, आणि ते नाही केलं तर ती भूमिकेला न्याय न देण्यासारखं आहे. सो पण मला मज्जा येते असं करायला, जाम मज्जा येते मला असं धरायचं बिरायचं. आणि मला मुळातच ऍक्शन सीन्स करायला खूप आवडतात. हातबीत पिळायचा, ढकलायचं, असं मारायचं, फाईट मारायची वगैरे, असं मला जाम आवडतं. गुंडांबरोबर खलनायकाचे एक्सप्रेशन येत आहेत समोर, मला खूप आवडतं. म्हणजे अशी उडी बिडी मारून असं पटकन खिडकीतनं उडी मार, फनकन वाजवे, उलट्या हाताची, मला खूप मजा येते. पायाने अडकून खाली पाड, कॉलर धर, ढकलून दे, पडलाच पाहिजे खाली, सगळं जरा विकृती प्रकार आवडतात आपल्याला. पण आता खलनायक आता तुम्ही स्क्रीनवर आहातच, पण असं कधी रिअल लाईफ मध्ये कोणी फॅन्स भेटले त्याने ते घाबरतात वगैरे, तुम्हाला असं झालंय? माझ्या घरी मेड एक आली होती ज्या वेळेला आम्ही नवीन राहायला आलो होतो. नवीन नाही सॉरी, ज्या आत्ताच्या घरी आम्ही जे राहायला आलो होतो त्यावेळेला आम्ही बाई शोधत होतोच. त्यावेळेला एक बाई आली, आणि तेव्हा सुख म्हणजे चालू होतं वाटतं, हो सुख म्हणजे चालू होतं. तर तेव्हा आतमध्ये आल्या त्या मावशी. तर आपण नॉर्मल बोलतो ना की या मावशी बसा वगैरे असं, तुम्ही चहा वगैरे घेता. सुरुवात त्यांना असं माहित नव्हतं. वॉचमन सांगतात ना खाली की या 1204 मध्ये जा, तिथे गरज आहे मोलकरणीची. तर त्यांनी बेल वाजवली. तर बेल वाजवल्यावर त्यांचं असं झालं, मग ते पहिले कन्फ्युज झाले असतील की ही तीच आहे का वगैरे. तर त्यांना कळलं नाही. तर त्यांना फक्त आशा होत्या, त्यांचे असंही होत नव्हतं. त्या अशा आतमध्ये आल्या, म्हणलं या ना मावशी बसा ना, असं केलं त्यांनी. तर म्हटलं हा तुम्ही कुठे कुठे काम करता, आपल्या सोसायटीत करता का वगैरे, असं बोलणं सुरू झालं आमचं. हा ते 604 मध्ये आणि नंतर 1502 मध्ये जाते. म्हटलं काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? नाही 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 काही नाही काही नाही, तुम्हाला काय काय कामासाठी बाई पाहिजे? तर म्हटलं मी त्यांना सांगितलं असं असं सगळं झालं, पैसे ठरले वगैरे सगळं झालं. तर म्हटलं या उद्यापासून, तू जी वेळ ठरले त्याला. ठीक आहे ठीक, नक्की काही घेणार नाही तुम्ही चहा वगैरे? नाही. हा येत्या, म्हणजे बोलल्यावरती जरा रिलॅक्स झाली. हा येत्या ताई. ताई एक विचारू? तर म्हटलं हा विचारा ना मावशी. तर म्हणे ते सिरियल मध्ये तुम्ही जसे ओरडता तसे खरोखर ओरडत नाही ना, तसे नाही ना रागवणार मला? म्हटलं हो नाही मावशी. आणि तुम्ही जेन्युन हा प्रश्न विचारला होता, म्हणजे हा की बाई ना तिकडे असं काय काय करतोय, माझ्यात काय चूक झाली म्हणजे भटका बिटका दिला मला. तर माझा सलाव नाही हो मावशी तसं काही नाहीये. मग ते झालं होतं काही दिवसांसाठी, मग त्यांनी शिफ्टच केलं. मग गेली 10 वर्ष आमच्याकडे एक दुसऱ्या मावशी आहेत, गेली 10 वर्ष आहेत, जुन्या मावशी आहेत त्या आता म्हणजे अशा आहेत की मीच घाबरते त्यांना. घाबरते म्हणजे असं होतं, मावशी काही घ्या, सुट्टी नका घेऊ सध्या, तुमच्या सुट्ट्यांना घाबरते मी. पण त्या एकमेव अशा आहेत की त्यांना मी पूर्णपणे माहितीये, घरातल्या सदस्यांना कसं माहितीये. परत दुसऱ्या मावशी येतात, त्यांना माहितीये. 2 मेड्स आहेत, त्यांना व्यवस्थित माहितीये. पण कोणालाही पटकन थर्ड पर्सन येतं ना, तर त्यांना ही भीती वाटते. कोणाला पटकन माझ्याशी बोलायला येताना भीती वाटते की कशी ऍटिट्यूड आहे काहीला. पण मुळात माझा चेहरा म्हणजे असं सोयजवळ वगैरे, आपला चेहरा असं शार्प लुक आहे. त्याच्यामुळे मी नॉर्मल तरी समजा, मी ना तू कधी ऑब्झर्व कर, नॉर्मल मी अशी जरी बसली असेल ना, तुला असं वाटतं कोण आहे लुक यार, ऍटिट्यूड वगैरे असं तुम्हाला वाटूच शकतं. जोपर्यंत तू आली होतीस बघ, आपण आता मगाशी भेटलो, तर मी जोपर्यंत बोलत नाही ना, जोपर्यंत माझे एक्सप्रेशन्स नसताना, तोपर्यंत सगळ्यांना असं वाटेल की काय समजते स्वतःला ही. पण हे असं होऊ शकतं. पण ज्या वेळेला बोलायला सुरुवात करतात ना, तेव्हा असं वाटतं नाही यार ही बोलायला लागल्यावर पूर्णच वेगळी आहे. म्हणजे आता तुम्ही म्हणालात की थोडासा ऍटिट्यूड, थोडासा इग्नोर करणं म्हणजे लोकांना, तर ते आधीपासून आहे की खलनायकाची भूमिका करायला लागल्यापासून तो ऍटिट्यूड ऑटोमॅटिकली तुमच्यामध्ये आलाय? म्हणजे माझं पर्सनल लाईफ नाही, मी कधीच कोणाला असं इग्नोर आणि अवॉइड करत नाही. जेन्युइनली स्पीकिंग मला आवडत नाही. रादर कुणीही असेल, मला इग्नोर करण्या, हा बाबा ती समोरची व्यक्ती टॉक्सिक असेल, समोरची व्यक्ती त्रास देणारी असेल, समोरची व्यक्ती मला निगेटिव्ह वाईब्स देत असेल, तर आय विल टोटली इग्नोर. मग मला नाही आवडत. मला निगेटिव्हिटीच नको असते माझ्या आसपास.
पण मी कोणालाच अवॉइड वगैरे करत नाही, इग्नोर करत नाही. रादर मला आवडतं संवाद साधायला, बोलायला. तर असं कधीच नाही होत. म्हणजे जसं शालिनीचं कसं असतं, शालिनी एक होती की ती फक्त तिच्या स्तरातल्या लोकांनाच फक्त एंटरटेन करणारी होती. तर तसं नाहीये, असं कधीच झालं नाही आणि याच्या पुढेही कधी होणार नाही. शुअर अबाउट दॅट. तुम्हाला एक कॉम्प्लिमेंट आहे की तुम्ही खूप छान दिसता, सगळीकडून तुम्हाला कॉम्प्लिमेंट मिळत असेल. पण मला एक सांगा की स्त्रियांनी स्वतःची काळजी घेणं आणि सुंदर दिसणं किती महत्वाचं आहे? खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. कुठल्या ह्याने म्हणजे नुसतं चेहऱ्याचं ह्याच्यावर पण बोलशील. सुंदर असेल पण तुमची वाचा दुसऱ्यांना त्रास देणारी असेल किंवा तुमची जीभ चांगली नसेल, तुम्ही जर चांगलं बोलू शकत नसाल, तुम्ही बोलल्यानंतर इरिटेट होत असतील समोरचे. कारण की खूप अशाही महिला आहेत किंवा असंही खूप आहेत की जे आउटर लुक त्यांचा चांगला आहे पण ते बोलायला लागल्यानंतर समोर कुठेतरी निगेटिव्हिटी आपल्याला येते. बघ ते चेहरा बघ तिचा असं वगैरे करते, तिला अनुभव आलेला दिसतोय. तर तुला माहिती खूप सुंदर असेल पण त्याचा फायदा काहीच नाही. कारण की जी ताकद तुमच्याकडे असायला पाहिजे ना जिभेमध्ये, ती जर तुमच्याकडे नसेल, त्या ताकदीवर तुमचं सौंदर्य अवलंबून आहे. तर तुमची इथे ताकद नसेल तर तुमच्या सौंदर्याला काहीच अर्थ नाहीये. मी तुझ्याकडे ऐश्वर्या राय म्हणून किती वेळ बघत बसणार आहे? किती वेळ ना बाबा, तू बाबा ऐश्वर्या राय आहेस, किती वेळ बघेन. पण ती ऐश्वर्या राय नंतर समजा तिचं बिहेवियर मला उद्या, तिथं फारच लवेबल आहे, म्हणजे कोणीच तसे कलाकार नाही आहेत जेवढे मी फिमेल बघतीये. पण समजा कोणी तुला असं भेटलं की बाबा ती खूप सुंदर आहे, ती स्त्री खूप सुंदर आहे, पुढे काय? तू तिच्याशी बोलायला जाशील किंवा तुला तिचं ऍटमॉस्फिअर कसं आहे, संवाद कशी साधते, ती तिच्या घरातल्या लोकांसोबत कशी आहे, ती तिच्या मुलाबाळांसोबत कशी आहे, खूप गोष्टी मॅटर करतात. आणि तुला असं वाटतं काही अगदी नॉर्मल दिसणाऱ्या मुली किंवा नॉर्मल दिसणाऱ्या बायका खूप आपल्या मनाला आवडतात. असं वाटतं माहित नाही यार, खूप आवडतं मला तिच्याशी बोलायला. का माहित नसतं आपल्याला त्याचं उत्तर. का तर समहाव तिचा आवरा छान असतो, समहाव तिचं बोलणं चांगलं असतं, तिच्या वाईब्स इतक्या क्लिअर आणि प्युअर असतात ना की त्या तुझ्याशी अटॅच होतात. तर ते मला असं वाटतं दॅट इज ब्युटी. ते तुम्ही मरेपर्यंत आज माझा चेहरा सुंदर आहे, उद्या सुरकुत्या येणार आहेत, परवा म्हातारी होणार आहे मी, मग नंतर मला हळूहळू म्हातारपणाचे जे काही त्रास असतात ते कोणाला होतात नाही, पण ते हळूहळू आपण वार्धक्याकडे जातोच ना. पण ते टिकतच नाही ना. तो कुठल्या सौंदर्यावरती आपण भाळायचं? कारण की ते नाही टिकणार. टिकणार काय आहे? तुझा स्वभाव, तुझं प्रेम, तू लोकांशी कसं इंटरॅक्ट करतेस, तू लोकांचं कसं जोडून ठेवतेस, तुझ्या नातेसंबंध तू कसे जोडून ठेवतेस, तू तुझ्या मुलांना स्वतःसोबत ते नातं कसं घट्ट ठेवतेस, दॅट इज इम्पॉर्टंट. आणि ती ब्युटी तुझी तू गेल्यानंतरही लक्षात राहते. पण माधवी निमकर पार्लरमध्ये किती वेळा जाते? नाही, खरंच नाही जात. प्लीज, खोटं वाटतं ग, पण मी खरंच नाही जात पार्लरमध्ये. म्हणजे मी सुरुवातीला असं होतं की खूप पैसे उडवायचे पार्लरवरती, भरपूर पैसे उडवायचे, आणि मग ते मनाचं समाधान करायचं, वाव मी आज हे फेशियल केलं, मी आज ते फेशियल केलं. कट्टो 8 दिवसाने परत तसा चेहरा दिसायचा माझा. हे एकदा झालं, दोनदा झालं, रादर दोनदा काही वर्ष झालं. मला असं वाटायचं की नाही यार, मी बहुतेक काम करते म्हणून असेल, पण असं नाही. म्हटलं काय, ज्यावेळेला सुट्टी होती, ज्यावेळेला तरी मी ज्यावेळेला फेशियल वगैरे करायला जायचं त्याचा इफेक्ट फक्त 8 दिवस राहायचा. नंतर 10व्या दिवशी परत माझं तसंच दिसायचं सगळं. मॅम तुमचे डार्क सर्कल्स आहे ते जातील, तर तुम्ही प्लीज ट्रीटमेंट करून घ्या वगैरे. ह्या सगळ्याला हे भाळायचे. मग ही पण ट्रीटमेंट कर, ती पण कर, मग ते कोलॅजन वगैरे सगळं पॅक लाव, आणि ते सगळा प्रकार झाला की ज्याला तो चेहरा आपण घरी जातो त्याला वाव किती सुंदर दिसतो ना चेहरा. कट्टू 8व्या दिवसाला परत डार्क सर्कल दिसतात यार माझे. सो हे एक बघितल्यानंतर मला एक कळलं, मी ज्या वेळेला योगा सुरू केला, ज्या वेळेला मी डाएट सुरू केलं, तेव्हा कळलं की हे सगळे आउटर सप्लिमेंट्स आहेत. ऑइंटमेंट्समुळे तुमचे बाहेरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, शरीराच्या स्किनच्या बाहेरचे प्रॉब्लेम. बट तू काय खातीयस, तुझा आहार काय आहे, त्याच्यावरती तुझी स्किन अवलंबून आहे. आणि ते कळल्यापासून माझं पार्लर पूर्णपणे बंद झाले. बेसिक काही असतील गोष्टी त्या मी पार्लरच्या करते, बट अदरवाईज उठून पार्लरला वगैरे 4 तास वगैरे उठून मी नाही जात आता. मी खरंच नाही, खोटा वाटेल, खरंच अगं खरंच नाही जात मी. म्हणजे माझं असं होतं वाव यार, म्हणजे महिन्याचे किती पैसे वाचतायत. बरं, योगा आणि माधवीचं एक वेगळंच समीकरण आहे, तर कधीपासून ठरवलंस की आता आपण मेंटेन राहायचंय? मी खरं सांगू, मेंटेन राहायचं हे माझं फार आधीपासून आहे. मी इंडस्ट्रीमध्ये नव्हते तेव्हापासून, म्हणजे मी माझं लग्न नव्हतं झालं तेव्हापासून आहे. मग मला असं वाटायचं की मी हाऊसवाईफ असेल म्हणा किंवा मी कुठल्याही क्षेत्रात काम करणारी असेल, मेंटेन राहायचं.
छान असं म्हणजे जास्त जाड पण नाही जास्त बारीक पण नाही, मेंटेन राहायचं. आपण आरशात बघितल्यानंतर आपल्याला असं वाटलं पाहिजे यार ड्रेस छान दिसतोय मला, हा पण होतो, या साईजचा पण होतो, त्या साईजचा पण होतो. म्हणजे आपण म्हणतो ना की सॅटिस्फॅक्शन आपल्याला स्वतःला बघून जे वाटतं यार आपली पर्सनॅलिटी छान आहे, तर ते तसं वाटत राहिलं पाहिजे. तर तो योगा माझा खऱ्या अर्थाने खूप पूर्वी मी जिम करायचे, पण कट्टर योगा आपण जे म्हणतो ते सुरू झालं रुबेन ज्यावेळेला माझ्या पोटात होता. प्रेग्नन्सी योगापासून जी सुरुवात झाली माझी, तर मग 9 महिने मी योगा केला आणि त्याच्यानंतर मी लिटरली 2 महिन्याचा वगैरे ब्रेक घेतला, मी परत सुरू केला. त्याच्यानंतर मोठा टास्क होता माझ्यासाठी तो योगा कंटिन्यू करणं. त्या प्रेग्नन्सीमध्ये त्या बाळणपणामध्ये एक तर फिडिंग चालू असतं, त्याच्यामध्ये तुला तो वेळ काढणं, तो आळस झटकणं, 1 तासभर रोज चालणं, 1 तास योगा करणं, 1.5 तास योगा करणं, तो पिरियड जरा कठीण होता. बट ते चॅलेंज म्हणून मी घेतलं होतं की आत्ता जर मी आळसपणा केला तर मग आयुष्यभर आळसपणाच होईल. त्यावेळेला अगेन म्हणजे मला सांगावं असं वाटतं, मी प्रत्येक वेळी ही गोष्ट नमूद करते, मी स्वतःला मेंटेन ठेवू शकले कारण घरामध्ये कोणीतरी माझी व्यक्ती होती जी माझ्या लेकाला सांभाळायची, माझा नवरा विक्रांत, माय मिस्टर. तर त्याचं असं पाठबळ होतं मला की टेन्शन नको घेऊस, तू कर, परत सुरू कर, तुला काम करायचंय इंडस्ट्रीमध्ये, मी आहे, जा तुझा तासभर चालू नये, काही प्रॉब्लेम नाही, काय वाटलं तर मी फोन करतो. हा पाठिंबा फार गरजेचा आहे, नाहीतर नुसतं मेडच्या जीवावर टाकून तू हे सगळं नाही करू शकत. आणि करायचं जरी म्हटलं तर मग ते कठीण जातं, अशक्य नाहीये. पण मला ते सुखकर आणि सोपं गेलं. फक्त एफर्ट्स मला स्वतःवर घ्यायचे होते, बाकी त्याला प्रॉपर वेगळं काही तसे एफर्ट्स मला घ्यावे नाही लागले. त्याच्याकडे वेगळं लक्ष देण्यासाठी मला माझ्या पद्धतीने जसं उभं राहायचं होतं ते फ्रीडम मला मिळालं आणि मग मी ती उभी राहिली. आणि योगा आणि फक्त योगामुळेच मी बॅलन्स्ड आहे. मध्यंतरीचा काळ माझा फार विचित्र होता, मेंटली मी खूप डिस्टर्बही होते, पण त्या सगळ्यातनं मी सक्सेसफुली बाहेर पडले ते फक्त योगामुळे. आणि जे काही मी आज मेंटेन आहे किंवा करू शकते योगामुळे. आम्हाला सांग तुझं आणि रुबेनचं नातं कसं आहे? अरे फार गोड आहे ग, फार गोड आहे. म्हणजे असावं, प्रत्येक आईचं आणि मुलाचं नातं फार गोड असतं. आणि मुलाचं आणि आईचं असतं वेगळं नातं, आणि मुलीचं आणि बापाचं नातं असतं. तर तुला तुझ्या बाबांबद्दल फार एक वेगळं असतं ना, ते त्यांना काय बोलायचं नाही असतं ना, एक सॉफ्ट कॉर्नर असतो. तर आईला चालतं एक वेळ थोडंसं 1-2 शब्द, बाबांना नाही बोलायचं असं असतं ना. तर तसं माझं आहे. मी माझ्या वडिलांबद्दल तेवढीच हळवी आहे, आणि माझे वडील सुद्धा माझ्याबद्दल फार मन्याचा फोन नाही आला, कुठे आहे आज, असं त्यांचं आहे. सेम माझं माझ्या लेकाबद्दल आहे. त्याचं माझं कनेक्शन आम्ही तो आजही असं म्हणतो, म्हणजे मला माहित नाहीये आता तो मोठा होत चाललाय, आत्ता तरी म्हणतोय 2-3 वर्षानंतर मी तो नाही म्हणणार असं की आई मला माहित नाही, तू माझ्या जवळच पाहिजे, तू घरीच पाहिजे. म्हटलं मी इथे घरी 24 तास नाही बसू शकत, पण रात्री घरीच येणार आहे काम करून. पण त्याचं असं असतं की मला आई हवीच, आईशिवाय नाही. म्हणजे तू कुठे हॉलिडेला पाठवायचं, तू विचारलंस ए चल ना आपण रुबेन मी तुला इकडे घेऊन जाते, चल आपण जाऊया, आई पाहिजे. अरे 2 दिवस माहिती तू ओळखतोस ना मला, चल ना, आई पाहिजे. तर त्याचा ममाज बॉय अजून. पण मला असं हट्ट नाही की त्याने ममाज बॉयच राहावं, पण आमचं कनेक्शनच तसं आहे. म्हणजे रात्री 9-9:30 झाली की त्याचा फोन वाजतो की कुठे आहेस, किती वेळ लागणार आहे, लवकर ये. ठीक आहे. सो हे कनेक्शन माझं आणि रुबेनचं खूप हेल्दी आहे, आणि त्याला मला स्वतःला घडवायला खूप मजा येते आई म्हणून. कारण की आपण जसं म्हणतो की तो मातीचा गोळा असतो, त्याला आपल्याला घडवायचं असतं. त्यात माझी तारांबळ वेगळी असते, मला वेळ देता येत नाही, 13 तास काम असतं, गिल्ट येतं, खूप गिल्ट येतं अगं की अरे यार अर्धा तास, अरे मी जाईपर्यंत झोपला, ऐक सकाळी उठायच्या आधी मी निघणार आहे. हे सगळं होत असतं, हे सगळं सांभाळायचं असतं. मग मला स्वतःच्या हातचं खायला मला द्यायला आवडतं का, तिथे पण मी पटकन इन्सिक्युअर होते. मग नंतर माझ्या हातचं खाल्लंच नाही तर नको मेडच्या मावशी नको मीच करते डबा. तर ती इन्सिक्युरिटी मधनं येणं जे असतं, किंवा सकाळचा डबा मी नाही केला तर मग उद्या मला बोलून दाखवेल, तू कुठे गेलेस डबा माझ्यासाठी, रोज सकाळी कुठे उठलेस माझ्यासाठी. असं होणार पण नाही बेबी, पण ते माझ्या मनात येतं, नको डबा केला पाहिजे, काय पाहिजे तुला बिलू उद्या, थालीपीठ, बरं थालीपीठ मी करून देते. सो ते एक नातं, आणि त्याला पण ह्याची जाणीव आहे की आई टिफिन तू देत जा ना, त्यालाही ते आवडतं. सो हे नातं मी ते अजूनही टिकवल्याच्या पुढे मी टिकवण्याचा प्रयत्न करणार. पण ऑफकोर्स मुलं जशी जशी मोठी होतात त्यांना अक्कल येते, मग त्यांना ते थोडंसं इरिटेटिंग वाटू शकतं की आई काय सारखं मला हे सांगते. तर हे होऊ शकणार नंतर, पण अजून तरी आमचं नातं खूप घट्ट.
त्याने टीव्हीवर पाहिलंय का तुला, काय रिॲक्शन असते त्याची, तुझं काम अजिबात त्याला असं कुठे वाटत नाही की माझी आई वाईट आहे वगैरे. अजिबात त्याला कुठे असं वाटत नाही की जे आईचा रोल आई जे करते तशीच आई घरामध्ये वगैरे, असं काहीच वाटत नाही. कारण की बघ आत्ताची मुलं जी आहेत, म्हणजे माझा मुलगा तर हे सगळं शूटिंग जवळून बघितल्या कारणाने त्याला हे माहिती सगळं खोटं आहे. त्यामुळे त्याचं हॉरर मुव्हीजचं सगळं मज्जाच निघून गेली त्याची. हॉरर मुव्हीज बघताना आई हे खोटं आहे ना, हे रक्त ब्लड खोटं असतं ना आई. म्हटलं तू रुबेन पिक्चर म्हणून बघ ना, ते आता ते का डोक्यात ठेवते, कारण की मला लागलेलं बघितलंय, ते ब्लड खोटं असतं ते बघितलंय मी, ते काहीतरी टांगली गेलीये तेही खोटे बघितलंय, मग मला कसा सपोर्ट असतो. मग मी तो ना ते तो रिलेट करायला लागला कुठल्या इंग्लिश मुव्हीज वगैरे बघताना, कुठल्याही मुव्हीज बघताना. तर म्हटलं रुबेन एखादी इंग्लिश हॉरर मूवी असेल तर तो बघताना म्हटलं रुबेन तुला भीती नाही वाटत आहे, खोटंच ते सगळं माहितीये मला. म्हटलं ह्याची गंमतच गेली सगळी. आणि ज्या वेळेला मी तो एक सीन तुम्हाला आठवते का मला माहित नाही, सुख म्हणजे मध्ये मला वेड लागतं नेमका त्यावेळेला होता तो. तर तो ना लांबून असा मॉनिटर बसलेला होता असा. आणि नंतर ना मी म्हटलं रुबेनला, रुबेन बघतोय लांबून असा. मी अशी होळीचा तो सिक्वेन्स होता आणि ते गुलाल उडवता तो सिक्वेन्स होता आणि मी अशी वेड्यासारखी मला वेड लागतं की माझ्या हातनं सगळं निसटलंय, डोक्यावर परिणाम होतो. त्याचा बघत होता. म्हटलं हा कन्फर्म मला काहीतरी नंतर विचारणार गेल्यानंतर, की मी निदान हसेल तरी माझ्यावर, काय ऍक्टिंग केली असं तरी म्हणेल, काहीतरी त्याच्यावरती कमेंट पास करेल. तर घरी गेलो आम्ही. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी माझं ते कंटिन्यू झालं शूट. आणि 2-3 दिवसानंतर मी विचारलं त्याला की रुबेन तो तसा टीव्ही बघत होता आणि मी इकडे होते, हा सोफा मी इथे होते. म्हटलं रुबेन तू त्या दिवशी माझं ते सीन बघितला, तू मला काय बोलला नाहीस रे. तर म्हटलं कुठला, असं टीव्ही बघत बोलतो, कुठला ग. म्हटलं पिलू मला ते वेळ लागला तो सीन. तर नाही म्हटलं मी कसं गेलं, सगळे माझा कौतुक करते ते. त्याने उत्तर काय दिलं माहितीये, वेगळं काय केलंस घरामध्ये जे करते ते. मी असं करते, वेड्यासारखं करते घरामध्ये. तुला कळलं मी आमचं नातं बॉन्ड कळलं तुला. तर तो हसायला लागला त्याच्यावरती. आणि मी त्याच्याशी त्याच्या वयाचं होऊन खेळते ना. मी खरं तर घरी असताना तो तुम्ही हसाल माझ्यावरती, मी कशी खेळत असते, कशाही उड्या मार, कसे वेडवाकडं तोंड करून त्याला हसवायचा प्रयत्न कर. तर एका म्हणते रुबेन कदाचित तुला असं वाटत असेल आई वेडी आहे तुझी. तो म्हणतो हो हो कसं वाटतं, कमी वेडी आहे का खूप वेडी, खूप वेडी म्हणे. म्हटलं आवडते ना अशी आई तुला. म्हणे हो मला आवडते. म्हटलं मग सिरियस झाले मी तुझ्यासोबत, तर तुला गंमत येईल का माझ्यासोबत खेळायला. तर नाही मला अशीच राहा म्हणे, अशीच आवडते. तर तो एन्जॉय करतो. तर ह्याचा काहीही परिणाम झालेला नाहीये त्याच्यावरती की मी अशा पद्धतीचे रोल करते म्हणून आई आपली, म्हणजे शाळेत कोणी बोलत असेल तर उलट आहे. त्याच्या बेंचवरचे सगळे मित्रमैत्रिणी म्हणतात ए शालिनी तुझी मम्मी आहे ना, तुझी शालिनी आली, शालिनी इथे मम्मीला सांग ना, तुझा नंबर द्यायला सांग ना मम्मीला, असं वगैरे करतात. तर ती म्हणते अरे ती निगेटिव्ह रोल करते माझी मम्मा. हा माहितीये मला, पण तिचं ते आवडतं शावली मी हे बघ घरी सांगा. तर अशी नावासकट मला रुबेन सांगायला येतो की आई तो तन्मय ना, तन्मय त्याला ना तू खूप आवडते, तुझा फॅन आहे वगैरे. म्हटलं हो. म्हटलं पिलू तू 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 त्यांच्यासोबत असं कधी वागू नको हा, की तुझी आई सिरियलमध्ये वगैरे काम करते. तू यू आर लाईक, तुम्ही तुमचं तुझे फ्रेंड्स आहात तसेच राहा. तर म्हणे होतं हे सगळे किस्से, पण त्याच्यामुळे त्याला काही असं वाटत नाही की मी निगेटिव्ह रोल करते तर मी वाईट असेल वगैरे, काही नाही. तो एन्जॉय करतो. तुझ्या खलनायकी भूमिकेचं तर कौतुक होतंच, तुझं सौंदर्याचंही होतं, पण तू कोणाकडे बघून या इंडस्ट्रीत आलीस, इन्स्पिरेशन असं कोणी आहे का तुझं? आणि अजून एक याला जोडून एक प्रश्न आहे की सध्या जे बोटॉक्स फिलर्स जे आपण म्हणतो, कोणी म्हणतं चांगलंपणे करणं, कोणी म्हणतं की नाही करायचं, तुझं काय यावर आहे? पहिल्या प्रश्नाचं उत्तर आधी मी देते. मुळात मला ना ही आवड निर्माण झाली सोनालीमुळेच, कारण की मी राहत होते खोपोलीमध्ये. सो मुंबईत येऊन शूटिंग आणि या करिअरचा विचारच नव्हता माझ्या मनात. मी ऍक्टिंगच्या बाबतीत मी एकांकिका वगैरे स्पर्धा केलेल्या नाहीयेत, कुठल्या स्पर्धा नाही केल्यात. फक्त मी एकदा भाग घेतला होता कॉलेजमध्ये असताना, सेकंड इयरला असताना. त्यावेळेला माझं चांगलं सिलेक्शन झालं होतं, पण त्यावेळेला मी एक्झाम जवळ असल्या कारणाने मी काही केलं नाही ते नंतर पुढे. पण तेव्हा मला कॉन्फिडन्स आला आणि आपण करू शकतो. मग सोनाली मला सिनियर असल्या कारणाने माझं असं होतं सोनाली ते करते शूटिंग, मला पण करायचंय. ते मोठ्या भावाकडे एवढ्या बहिणीकडे बघितल्यावर आपल्याला असं वाटतं ना, दादा करते ना मला पण करायचंय, ताई करते ना मला पण करायचंय. तर मी आईला म्हटलं आई मला पण, मी पण काम करू सिरियलमध्ये किंवा मी पण जाऊ तिकडे पिक्चरमध्ये काम करायला. आई म्हणते तू वेडी आहेस का,
ताई डोंबिवलीत राहते, तू इथून कशी जाणार आहे, इथनं ट्रेन आहेत फक्त 4 मुंबईला जाणाऱ्या, तू कुठली पकडणार आहे आणि कुठल्या ट्रेनने येणार आहेस, कुठे राहणार आहेस, सगळा प्रश्न आहे. त्याच्यामुळे तू नको असा विचार करू, तू आपली शिक्षण घे. अजून म्हटलं अजून किती शिकू, झालं आता ग्रॅज्युएशन, अजून किती शिकायचं. नाही नाही असं नाही, तुला त्या फील्डमध्ये नाही करता येणार कारण की ते प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे. पण ही आवड जी आहे ना ती सोनालीमुळे निर्माण झाली. मी तिच्यासोबत शूटिंग बघायला जायचे आणि नंतर नंतर वाटायला लागले यार मी करू शकते. तर मी ताईला विचारलं होतं, ताई मला पण एक काम करायचं इंडस्ट्रीमध्ये. त्यामुळे कर, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. म्हटलं मला ना असं आवडेल करायला, मला येतं कुठेतरी असं मला वाटतंय, कारण की मी ना कॉलेजमध्ये केलं होतं असं काम नाटकामध्ये. कॉन्फिडन्स असेल तर नक्कीच कर. पण नंतर मात्र तिने आल्यावर मला सांगितलं की तू हो पुढे, काय टेन्शन नको घेऊस, मी आहे तुझ्या पाठीशी, काय वाटलं तर मला सांग. तर त्याच्यामुळे ती सुरुवात आणि आवड अशी निर्माण झाली आणि मी काम करायला सुरुवात केली. सेकंड क्वेश्चन, बोटॉक्स फिलर किंवा अजून काहीही जे काही मुली आजकाल करतात म्हणा किंवा कलाकार, मी तर म्हणेन की ॲक्ट्रेसच नाही तर नॉर्मल लाईफमधल्या मुलीसुद्धा करतात ज्या ॲक्ट्रेसेस नाही आहेत. हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आणि मला आउट ऑफ द वे जाऊन असं वाटतं की चेहरा किंवा बॉडी ही असेट आहे कलाकाराची, स्पेशली फिमेल्सची. त्यांचा चेहरा बघून प्रेक्षक त्यांना लाईक करतात, अभिनय बघून तर करतातच. पण जर एखादी व्यक्ती तिला जर असं वाटत असेल की माझी ब्युटी मला अजून एनहान्स करायची, की मी आता अशी दिसतेय पण माझ्यामध्ये थोडासा ना इथे त्याचा प्रॉब्लेम आहे, हे ना हे बाहेर मग प्रोफाईलने बरोबर नाही दिसत आहे, ते मी करून घेतलं ना तर ते प्रोफाईलला छान दिसेल माझ्या, म्हणून जर तिने काही गोष्टी केल्या, सर्जरी केली असं समज, तर त्यात काय चुकीचं आहे. दिसण्यासाठीच करतायत ना, म्हणजे त्यांना आवडतंय, त्यांना असं वाटतंय की मला अजून छान दिसायचंय, अजून लोकांना मी आवडेन, माझं काम आवडेल, मला अजून प्रेझेंटेबल, अजून सुंदर दिसायचंय, अजून मेंटेन राहायचंय, तर का करू नये. त्यांना ते टिकवायचं आहे. आमचं सौंदर्य कलाकार म्हणून आम्हाला ते जास्तीत जास्त टिकवायचं आहे. आणि ते टिकवण्यासाठी जर ह्या गोष्टी त्यांना गरजेच्या वाटल्या, कोणाकोणाचं असू शकतं ग असं की बाबा खूप सुंदर चेहरा आहे पण समहाव कुठेतरी काहीतरी एक छोटंसं आहे की ते त्यांना केल्यामुळे, इंजेक्ट केल्यामुळे किंवा सर्जरी केल्यामुळे ते जर छान दिसणार असेल तर ते का करू नये. आज बोटॉक्स किंवा फिलर्स करणाऱ्या किंवा सर्जरी करणाऱ्या कितीतरी कलाकार आपण बघतो, आवडीने बघतो. असं नाही की तिने ना बोटॉक्स केले, तिने फिलर केले, प्लास्टिक बॉडी आहे म्हणून तुम्ही बघणं बंद करता का. कितीतरी कलाकार आहेत, नावं घ्यायची गरज नाहीये. आपल्याला वाटतं ना असं माझं होतं असं, अय्यू काय भारी आहे यार, मस्त दिसते, जे काय केलं असेल मोर, पण मला दिसायला छान दिसतंय. आणि तेच तर हवं असतं ना. पडद्यावर जादू कसली असते, छोटा पडदा असो किंवा मोठा पडदा असो, दिसणं मॅटर करतं ना. हिरोईन असेल, कोणी कॅरेक्टर रोल करणार असेल, कोणी असेल, तर मला असं वाटत नाही की ह्याच्यामध्ये काही चुकीचं आहे. प्रत्येकाचा तो प्रश्न आहे. मला असं अजून वाटत नाहीये की बाबा आपल्याला काही करायची गरज आहे किंवा मी करेनच. पण जे करतात त्यांच्याबद्दल मला काहीच नाही वाटत. मला असं वाटतं त्यांचा प्रश्न आहे, त्यांना असं वाटतंय, त्यांचा कॉन्फिडन्स जर वाढत असेल त्याच्याने, का करू नये. 2 सुरकेता कमी आल्यावर जर तिला, त्या मुलीला कॉन्फिडन्स येत असेल, त्या मुलाला कॉन्फिडन्स येत असेल, का करू नये. त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. एक्झॅक्ट अपोजिट असेही आहेत की नाही बाबा नॅचरल जे आहे ते नॅचरल ब्युटी, दॅट इज ऑल्सो ओके. तुम्ही कशात कम्फर्टेबल आहात ते इथपर्यंत ठीक आहे की तुम्हाला ते हार्मफुल नाहीये ना, इथपर्यंत ठीक आहे तुम्हाला त्याचा काही त्रास होत नाहीये ना, काही साईड इफेक्ट नाहीये ना, तोपर्यंत चालूच शकतं. त्यांचा प्रश्न आहे तो. माधवी, तू इतके वर्ष इंडस्ट्रीत आहेस, नाटकाचे दौरे केलेस, मालिका केल्यास, सिनेमा, सगळ्या प्लॅटफॉर्मवर तू वावरली आहेस, तर ती स्त्रियांना मिळणारी वागणूक प्रत्येक प्लॅटफॉर्मवरची कशी आहे आणि ती बदलत गेली आहे का काळानुसार. हो, बदलत नक्कीच गेलेली आहे. पूर्वी अवस्था म्हणजे फारच जास्त वाईट होती. दौरे ज्या वेळेला आम्ही करायचो त्यावेळेला मोस्टली बायकांना जास्त होणारा त्रास म्हणजे टॉयलेट्स नीट आहेत की नाही नसायचंच. म्हणजे पूर्वी दौरे करताना कुठेतरी असं थांबायचं आणि मग मध्येच थांबून परत गाडीत बसून पुढचा प्रवास करायचा, कधी कोणाच्या तरी घरीच जायचं किंवा असे इश्यूज खूप होते. आणि मला जे मी बघत आले की ट्रीटमेंट वाईज काहीच त्रास नसायचा, पण टॉयलेट्सच नसल्या कारणाने पर्यायच त्यांच्याकडे नसायचा की काय करू शकतो आपण त्याच्या पुढे.
सो मग आम्ही जसं जुन्या पिक्चरमध्ये पण जसे प्रॉब्लेम फेस करायला लागायचे तेव्हा व्हॅनिटीज वगैरे नव्हत्या, तर तेव्हा तो एक ॲडजस्टमेंट म्हणून तो भाग बघितला जायचा. पण आता मी नक्कीच म्हणेन की असं नाही आहे. आज नवीन मुली एंटर होत आहेत, नवीन मुली येत आहेत, त्यांनाही काही ठिकाणी असं होतं की जरा रिस्पेक्टफुली नाही वागवलं जात. पण त्यावेळेला मग रिस्पेक्टफुली नाही वागवलं जात म्हणण्यापेक्षा त्यांच्या ज्या बेसिक डिमांड्स असतात, बेसिक ज्या टँट्रम्स नाही म्हणू शकत आपण, पण त्या कम्प्लीट करताना काहीतरी प्रॉब्लेम्स होतात मध्येच. पण वाईट वागणूक असं नाही म्हणू शकत आपण. इट डिपेंड्स. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की माझं आज मी ज्या ठिकाणी काम करते म्हणा किंवा ज्या ठिकाणी मी जाते शूटिंग करते, बेसिक रिक्वायरमेंट असू शकते. ही रिक्वायरमेंट सुद्धा म्हणू नाही शकत खरं तर. टॉयलेट स्वच्छ असणं, मेकअप रूम स्वच्छ असणं, हे बेसिक. आपण घरामध्ये पण सेम तसंच घर स्वच्छ ठेवतो, आपलं टॉयलेट बाथरूम स्वच्छ ठेवतो. तर हे गरज आहे. ही रिक्वायरमेंटपेक्षा ही गरज जास्त आहे की ते फॉलो केलं गेलं पाहिजे. आता जेवढं मी काम केलंय तिथे असा इश्यू नाही आला, पण हो आजही काही थिएटर्समध्ये हा प्रॉब्लेम आहे की जिथे मी गेल्या 4 वर्षात नाटक केलेलं नाहीये, पण जेव्हा मी करत होते त्यावेळेला सेम इश्यू असायचा की जिथे पाणीच नसायचं किंवा पाणी असलं तरी ते फोर्सने नसायचं. सो खूप इश्यूज महिलांना जास्त फेस करावे लागतात. म्हणजे ज्या वेळेला पिरियड्स असतात त्यावेळेला तर जास्त हायजीन आपल्याला राहणं फार गरजेचं असतं. बरोबर. त्यावेळेला करणार काय हा प्रश्न निर्माण होतो. आणि तिथे मात्र जरा वाईट वाटतं की अरे हा प्रश्न सॉल्व्ह व्हावा. आज कुठेही समजा आपल्याकडे एखादी स्त्री कुठल्याही कामासाठी आपल्या ऑफिसमध्ये येत असेल म्हणा, शूटिंगला येत असेल म्हणा, कुठेही येत असेल, हॉटेल असेल म्हणा, ते काहीही कुठलीही गोष्ट असेल, तिथे मेक शुअर स्त्रियांसाठीचं जे म्हणजे मी तर म्हणे असं म्हणणार नाही की पुरुषांचं बाथरूम वाईट असलं पाहिजे असं नव्हे, पण स्पेशली महिला जर आपल्याकडे येणार आहेत तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे की ती महिला मे बी तिला बरं नसू शकतं, तिला किंवा युरिन इन्फेक्शन ऑलरेडी असू शकतं, सो तिला त्रास होणार नाही. काही बायकांना पिरियड्स असू शकतात, त्यांच्यासाठी ती सोय एक असली पाहिजे की प्रॉपर डस्टबिन असलं पाहिजे, तिथे टिश्यू पेपर्स असले पाहिजेत, व्यवस्थित पाणी असलं पाहिजे. मला असं वाटतं हे वेगळं सांगायची गरज नाही आहे. आज मी हे ओपनली बोलतेय, पण हे सांगायची गरज नाही वाटली पाहिजे. पण अजूनही दुर्दैवाने काही ठिकाणी सांगावं लागतं. खूप वेळा प्रवास करत असताना टॉयलेट्सच कुठे नसतात. कुठल्या पेट्रोल पंप किंवा कुठे अशा ठिकाणी थांबायचं म्हटलं तर आत गेल्या गेल्या पटकन बाहेर यायला होतं की नाही जाऊ शकत. सो प्रॉब्लेम असा होतो की काय करायचं. अरे मला तर आता तर मला जायचं आहे किंवा मला ही अडचण आहे, तर व्हॉट शुड आय डू, कुठे जाऊ मी. तर अशा वेळी त्रास होतो. म्हणजे रागापेक्षा ना असं होतं यार विचार केला जावा या गोष्टींचा. पण इंडस्ट्रीत तू बघशील तर तसं नाही आता. म्हणजे असं काहीच महिलांना वगैरे त्रास वगैरे असं मला माझ्या निदर्शनास आलेलं नाहीये जेवढं मी आत्तापर्यंत काम करत आले. आणि मी अशाच निर्मात्यांसोबत काम केले जे ते फार चांगले व्यवस्थित आर्टिस्टकडे लक्ष देणारे, आर्टिस्टला काय हवंय नको ते बघणारे असेच प्रोडक्शन हाऊसेसमध्ये मी आत्तापर्यंत काम करत आले. सो मला तसा अनुभव आलेला नाहीये की का रे बायकांना त्रास होतो वगैरे, असा अनुभव नाही आला. रिस्पेक्ट आपण सोयींचं बोलतोय, पण सन्मानाचा जो भाग असतो जेव्हा मेल ऍक्टरला अधिक असतो आणि फिमेल ऍक्टरला कमी असतो किंवा तशी वागणूक वेगळी मिळते, कारण बऱ्याचदा असं होतं पेमेंटच्या बाबतीतही तो फरक असतो. पण इथे रिस्पेक्टच्या बाबतीत आपण बोलूया, तो कसा असतो, वेगळा असतो. अगेन आय एम टेलिंग यू की असं काही वेळेला झालंय असं की पण मी अशा मतांची आहे ना, मला डिसरिस्पेक्ट पण ते खरं तर मी आत्ता शिकले. मी थोडं ऑफ ट्रॅक जाते. आपण स्वतःला रिस्पेक्ट देणं फार गरजेचं आहे. आपल्याला काय गोष्टी आवडत नाहीयेत त्या गोष्टींपासून दूर जाणं गरजेचं आहे. आपल्याला समोरची व्यक्ती कळली पाहिजे, ओळखता आली पाहिजे. हे मला नव्हतं येत. मध्यंतरीचा काळ इतका विचित्र होता, काही विचित्र माणसं आजूबाजूला होती. त्यांच्या दिलेल्या ट्रीटमेंटमुळे, वाईट ट्रीटमेंटमुळे, वाईट अनुभवांमुळे मला हे कळलं की तू टॉलरेट करून घेतेस म्हणून हा प्रॉब्लेम होतो. तू ते टॉलरेट करून नाही घेतलंस तर समोरची हिंमतच होणार नाही. अगेन मी तुला सांगते, मगाशी असा मुद्दा निघाला स्त्रियांवर अत्याचार वगैरे असं. मुली घाबरतात, स्त्रिया घाबरतात. त्यांच्या कानाखाली वाजवली की स्त्री बिचारी घाबरते.
कशाला घाबरते, नको हे नातं तुटायला, सोसायटी आहे, घरचे आहेत, त्यांना त्रास होईल वगैरे. पण ती कानाखाली खाल्ल्यानंतर तुम्ही जर त्याच्यावरती काही रिॲक्ट केलं, त्याच्यावर जर पाऊल उचललं तर तुम्ही स्ट्रॉंग होता. तर तुम्ही जर सहन करत बसलात, मी अशाही बायका बघितलेल्या आहेत की मार खातात पण त्यांना एक कौतुक असतं की हे नातं मी टिकवून दाखवलंय. कसाही असला नवरा, नातं टिकवायचं, मग हा मार, एक गाल इकडे मारली, हा गाल पुढे कर, सगळीकडे मारायला सांग, लाथा मारायला सांग. मग पण त्याच बायका ज्या वेळेला त्यांच्या मैत्रिणींना इकडे तिकडे सांगतात की माझा नवरा मला मारतो, मला खूप दुःख आहे, मला खूप त्रास होतो, मला श्वास घेता येत नाही घरी, भीती वाटते खूप, मग सांगू नका, हे आनंदाने सांगा, अरे कसाही असू दे, राजबेंडा आहे, मारतो मला पण राजबेंडा आहे, खूप प्रेम करतो, मारतो, मारायला लागला की बघत पण नाही माझ्या पुढे, पण खूप प्रेम करतो माझ्यावर, असं तरी करा. सो मला म्हणायचं इन जनरल सगळा अत्याचार वगैरे हे सगळं ना कुठेतरी आपण पाऊल उचललं पाहिजे. जिथे डिसरिस्पेक्ट आहे, सन्मान नाहीये, तिथे बोललं गेलं पाहिजे. आज मी हे ठामपणे बोलू शकते, मी बोलूही शकत नव्हते. हे मी मला आज कळायला लागले की नाही, माणूस ओळखायला पाहिजे. आपल्याला असं वाटतंय की ते डिसरिस्पेक्ट आहे तर इधर तुम्ही डिरेक्टली अपफ्रंट ते बोला किंवा तिथून दूर जा, हे मुद्दे मांडले पाहिजेत स्त्री म्हणून. तेव्हाच ती स्त्री ज्या वेळेला बोलायला सुरुवात करते आणि जेव्हा स्त्री बोलायला सुरुवात करते त्यावेळेला ती वाईट ठरतेच. स्त्रीला स्वतःची मतं मांडण्याचा अधिकार आजही फार नाही. तिच्याकडे फारच काही महिला किंवा असे जे फार जाणीवपूर्वक, ज्यांना जाणीव आहे महिलेला काय पद्धतीने ट्रीट केलं पाहिजे, तिला काय रिस्पेक्ट दिला पाहिजे, ते जजमेंटल होत नाहीत. पण आजही तू कुठेही बघितलंस की मला नाही असं करावं असं वाटत, माझे विचार वेगळे, मला नाही वाटत रोज जेवण करावं असं घरी, मी वाईट ठेवेन, मी का करू हे, मी जन्मालाच नाही आले या गोष्टींसाठी. तू हे बोलल्यानंतर तू निगेटिव्ह होतेस. तसं मी निगेटिव्ह रोल करते याच्यामध्ये. मी जेवण करत नव्हते, मी जेवण करायला सांगायचे. सो हे रिअल लाईफ मध्ये तू केलंस ना की मी नाही रोज पोळ्या वगैरे करू शकत, तर असू शकतं. पण जेव्हा स्त्री स्वतःचं मत मांडते, अपोज जाते, ती वाईटच ठरते. पण सेल्फ रिस्पेक्टच्या बाबतीत मला तर असं वाटतं मग इथं वाईट झालं तरी चालेल. रिस्पेक्ट खूप महत्वाचा आहे, तुम्ही स्वतःला द्या, मिळत नसेल तिथून लांब जा. पण असं नाहीये की वाईट ट्रीटमेंट वगैरे मिळते, असं नाही. माणूस म्हणून मग माधवीला अशा कोणत्या गोष्टी त्रास देतात? वैष्णवी हगवणे जी लेटेस्ट आता आपण आपल्या सगळ्यांनी ऐकले, माणूस म्हणून तुला अशा केसेस किंवा अशा गोष्टी माधवीला पर्सनली किती त्रास देतात, किंवा नेमकी माणूस म्हणून माधवी कशी आहे, जी पडद्यावर दिसते त्याच्यापेक्षा किती वेगळी आहे? आई म्हणून माझ्यावर खूप जबाबदारी असं मला वाटतं. हे सगळी प्रकरणं झालेली आहेत आता. आई म्हणून मला जास्त रिस्पॉन्सिबिलिटी वाटते की माझ्या पदरात मुलगा आहे. या लेवलला जाऊन अत्याचार करणं म्हणजे घडवताना काहीतरी प्रॉब्लेम आहे, असं नाही होऊ शकत. वाईट ह्याच्यापेक्षा जास्त वाटतं की स्त्री समोर आपल्या स्त्रीला, जी स्त्रीच आहे तिला इतका त्रास होतोय आणि आपण तिच्या अपोज जातोय आणि हे सगळं मान्य करतोय. इथे वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की स्त्रीच्या पाठीशी नीट उभी नाहीये. हा झाला स्त्रियांचा मुद्दा की तुझ्यावर अत्याचार झाला तर मला नाही बघवता आला पाहिजे, तुझ्यावर झाला मला नाही बघवता. ती स्त्री आहे, ती तिचंच दुसरं रूप आहे मी, तिला तो त्रास होतोय, मला पण होतो, हे व्हायला पाहिजे. पण आपल्याकडे उलट काय, आपल्याकडे गॉसिप करताना सुद्धा बायका एकमेकांवर हसतात. कशी दिसते ना ती, नुसतं असं वगैरे, किंवा काहीच करत नाही माहितीये का तुला, किंवा ही अशीच आहे, तुला माहितीये ना, सतत नट्टापट्टा करून तिला फिरायला आवडतं, रात्री किती उशिरा येते वगैरे. इथपासून ह्या गॉसिपिंग्सना सुरुवात होते. नॉर्मल हाऊसवाईफ मध्ये होणाऱ्या गॉसिपिंग. कुठे असते ग एवढं, काय कुठे जाते ग एवढं, कसं काय हिच्याकडे छान छान आहे सगळं. सो मला असं म्हणायचं, गॉसिपच करायचं, हेल्दी करा ना, हेल्दी, चांगलं होऊ दे, त्यातनं काहीतरी चांगलं होऊ दे. तर सुरुवात इथून होतीये. इथे स्त्रीला पाण्यात बघते ग, त्रास होतो या गोष्टीचा. समोरची स्त्री समजा चुकीचं वागत असेल तर ऍटलिस्ट मी काही चांगलं काही करू शकत नाही तर तिच्याबद्दल वाईट तरी बोलू नये. दुसरा मुद्दा, मी जसं म्हटलं की मी आई म्हणून मला घडवायचंय माझ्या मुलाला आता, की तू हे सगळे प्रकरण होत असताना की मुळातच या गोष्टीला माफी नसेल माझ्याकडून जर माझ्या मुलाने स्त्रीचा रिस्पेक्ट नाही केला. बाकी मी काही टॉलरेट करेन,
ठीक आहे, तू मस्ती केली, मजा केली, मोठं झाल्यावर चल बाबा चुकीचे निर्णय घेतले गेले, पडला धडला, तू चुकीचं फील्ड चूज केलंस किंवा तिथे पैसे गेले, ऑल ओके. बट मला हे मी खपूनच नाही घेऊ शकत की तू एका स्त्रीचा डिसरिस्पेक्ट करतो. हातबीत उचलणं तर सोड गं, म्हणजे हे तर होऊच शकत नाही. आणि मला असं वाटतं प्रत्येक स्त्रीने, प्रत्येक आईने ही भूमिका निभावली पाहिजे की आपला मुलगा जर घडला चांगला तर हे प्रॉब्लेम्सच येणार नाहीत लाईफमध्ये. आपोआपच कळेल सगळ्यांना. आज मी माझ्या आईला, मी आज लहानपणापासून माझ्या वडिलांचं आणि आईचं रिलेशनशिप बघतेय की दोघांशी एकमेक खूप भांडतात, खूप भांडतात. पण मी हेही बघितले की ते भांडण सॉर्ट कसं करतात, ते सॉर्ट आउट कसं होतं. सो उद्या मी जरी भांडले तरीही ते भांडण मिटवलं कसं गेलं पाहिजे हेही त्याला कळलं पाहिजे की ठीक आहे, इट हॅपन्स, वेगवेगळी माणसं येतात त्यावेळेला भांडणं होतात, पण ते पॅचअप कसं करतात, ते त्यांचा रिस्पेक्ट ठेवून कसा पुढे जातात. खूप ठिकाणी आई आणि वडिलांमध्ये खूप क्लेश असतात, काही प्रॉब्लेम झालेले असतात, पण ते मुलांपर्यंत पोचू देत नाहीत. त्याच्यात एक मॅच्युरिटी असते. आपलं आपलं वेगळं आहे, त्याच्यापर्यंत नाही पोचलं पाहिजे. इट इज कॉल्ड मॅच्युरिटी. तर ते कचा त्याच्यासमोरच भांडत राहिले तर ते काय शिकत, ते तसंच करणार मग नंतर. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आत्तापासून त्या खिळे ठोकणं, आकार देणं हे सुरू केलं आपण म्हणण्यापेक्षा प्रत्येक आईने, तर मला नाही वाटत की असा कुठे त्रास होईल. मुळात एंड मी असा करेन ह्या इंटरव्ह्यूचा, हा विषय असा आहे म्हणून मला असं वाटतं की जो मुलगा स्त्रीला, आपल्या आईला, आपल्या आईतल्या ममतेला, आपल्या आईतल्या वेदनांना जाणतो, जो जाणू शकला, तो मुलगा कुठल्या स्त्रीवर अत्याचार होऊ देणार नाही. ज्याला आई कळली, ज्याला आईतलं मातृत्व कळलं, आईचा त्रास कळला, आईचं दर महिन्याची पोटदुखी कळली, जन्म देतानाचा होणारा त्रास तो थोडंफार का होईना जाणवू शकतो, फील करू शकतो, तो मुलगा. आणि अशी मुलं जगात कुठल्या स्त्रीवर होणारा अत्याचार सहन करू शकत नाही. करणं तर राहिलं वेगळं. तर मला असं वाटतं अशी मुलं असतील तर त्या बायका पण फार लकी आहेत मी असं म्हणेन. कारण की जी आपल्या आईवर जो प्रेम करतो, स्त्रीला तिला सोडू इच्छित नाही, तो जर स्टँड घेत असेल की काही झालं तरी माझी आई माझ्या सोबत, किती भांडण होऊ दे आमची, माझी आई आहे, तो मुलगा जर आईला सोडत नाही तो बायकोला कसं सोडेल, किंवा तो तिच्यावर कसा अत्याचार होईल. तर मला असं म्हणायचं की हे आपल्याच हातात आहे, महिलांच्या हातात आहे. अत्याचार होऊ सहन न करणं आणि पुरुषांच्या हातात आहे ते होऊ न देणं. जज करण्याविषयी बोलली, जाता जाता तुला विचारायचं आहे की आपल्याकडे ते खूप स्वस्त वाटतंय का जज करणं हा जो प्रकार आहे तो आपल्याकडे खूप म्हणजे कपड्यांवरनं आहे. तू मगाशी म्हटली की स्त्रियांनी बोललं पाहिजे, बोललं तरी जज केलं जातं. प्रगतीविषयी पण तेच आहे की एखाद्या स्त्रीची चटकन प्रगती झाली तर लोक आम्हाला माहितीये कसं काय झालंय. एक्झॅक्टली. हे कर्तृत्वावर नाही ना बाईचा विश्वास, ती सुंदर आहे, शॉर्ट कपडे घालते म्हणजे ती कॉम्प्रोमाइज करूनच पुढे गेली असेल. तर हे आहे. तर या सगळ्याकडे बघते की आपल्याकडे हे खूप स्वस्त आहे का, खूप मस्त बघते या सगळ्या गोष्टींकडे. त्यांना बोलू दे काय बोलायचं ते. कारण की त्यांना मी तुला परत मला ही गोष्ट सांगायची वाटते, तुम्ही चौघी कर्तृत्वाने खूप पुढे गेलात तर तुमच्यावरती जेलस असणाऱ्या बायका, अगेन आय एम टेलिंग यू बायका, कारण की कमेंट्स मध्ये बायकाच असतात. तुम्ही नीट बघा, खरं बोलते मी, वाईट वाटतं मला, त्यांचा राग नाही येत. मला असं वाटतं यार तुम्ही आता एका इंटरव्ह्यू मध्ये मी सांगितलं की माझ्या मुलाला सुट्टी असताना मी मिल्कशेक वगैरे बनवून देते, तर त्याच्यावरती महिलाच कमेंट करतात, काय मोठं मिल्कशेक करून दिलं, काय केलं, रोज करून बघ म्हणजे कळलं आमचा त्रास काय असतो. अरे पण मी असं म्हणतच नाहीये तुम्हाला त्रास नसतो, मी माझा शेअर करतेय की माझ्या मुलासोबत सुट्टी असताना मी वेळ कसा स्पेंड करते, की त्याला चांगलं खाऊ पिऊ घालते, मला मजा वाटते. ऑफकोर्स मी तुमचं दुःख सहन, म्हणजे मला कळतं की रोज ज्या वेळेला तुम्ही करता मोनोटोनस होऊ शकतं यार, पण डायरेक्ट अशी कमेंट माहिती मोठी, एवढं काय त्याच्यामध्ये काय तीर मारला का मोठा, अरे हो 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 बरं बरं. मग मला हसू येतं, मला वाईट वाटतं. अरे यार स्त्रिया आहात ना तुम्ही, घ्या ना समजून. तुम्ही घरी असता, तुम्हाला कोणी असं जज मी नाही करत. घरातला जॉब हा सगळ्यात टफ जॉब आहे. आम्ही 12-13 तास बाहेर असतो, तो वीक, त्या वीकचं वजन, मेकअप हे सगळं करून मग नुसतं बसून बघा 4 तास, तुम्हाला त्रास होईल त्याचा.
प्रत्येकाची मेहनत आहे, तो प्रत्येकाने रिस्पेक्ट केला पाहिजे. कोणाला जज करू नका. प्रत्येक जण वेगळ्या परिस्थितीतून, वेगळ्या अपब्रिंगिंग मधून, वेगळ्या अनुभवांमधनं, वेगळ्या शिकवणुकीतनं, वेगवेगळ्या सिच्युएशन्स मधनं इथपर्यंत आलेला असतो. प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत. प्रत्येक बॉडी पार्ट प्रत्येकाचे आपले ठसे वेगवेगळे आहेत यार. तुझा माझा मॅच नाही होत. सो प्रत्येकाचे विचार वेगळे असणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही तुझा तो विचार आहे, नाही विचार फालतोय, माझा विचार आहे तोच करेक्ट आहे, असं नाही होऊ शकत ना. बाबा ठीक आहे, तुझा हा विचार आहे ओके, पण समहाव माझा हा विचार आहे. तुम्ही दोघांनी एकमेकांच्या विचारांचा रिस्पेक्ट करा. ओके, तुला ते योग्य वाटतंय, फाईन, मला नाही वाटत. मग त्याच्यावरनं मी ते डिस्टर्ब होणं, हे अशी कशी कमेंट करतात, अरे बाप रे, अरे कितीतरी ऍक्ट्रेस असणार आहे, काय ही बघ कशी दिसते, काय घालणे, त्याच्यावरती तुम्हाला अप्रिसिएशन कमी आणि जेलसी जास्त. तर हे नका करू. मला असं म्हणायचं की हे ऍक्ट्रेसच्या बाबतीत होत नाही. जनरल तुम्ही कुठली अशी समजा अशी पोस्ट टाकलीस, तू छान अशी मस्त हॉट पोस्ट टाकलीस एका छान कॉस्ट्युम मध्ये, तर तुला बघ कसे लाईक्स खूप येतील, पण त्याच्यावर ट्रोलिंग पण खूप होईल. तर हे जजमेंटल असणं मला नाही, म्हणजे मी त्या गोष्टींना विचार नाही करत आहे. कारण की काय माहितीये, तू किती विचार करणार आहेस असा. मला जगता येते ना, मला हवंय तसं, बस मला पोस्ट टाकायची, मी बिकनीमध्ये टाकेन, नाही तर पूर्ण असा तो ती चादर गोंडावून असा काढेन, किंवा मी कसा, माझा चॉईस आहे. तुम्हाला आवडत असेल गुड. आणि मी खरं सांगू का, जे माझ्यावर प्रेम करतात ना, त्यांना प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये थँक्यू म्हणते. कारण की यार ते माझ्यावर कुठेतरी फॉलो करत असतात. माझा योगा असेल, माझ्या छोट्या छोट्या गोष्टी फॉलो करतात. त्यांना माझा ड्रेसिंग सेन्स आवडतो, माझी ज्वेलरी काय घातलेली आवडते, तर तुम्ही लिपस्टिक लावली ती कुठली लिपस्टिक आहे, मला शेड पाठवा ना, इतपत ते करतात. यार मी त्यांच्याकडे लक्ष देईन. तो माझा खरा मायबाप रसिक प्रेक्षक आहे. हे प्रेक्षक नाही आहेत, हे फक्त वेळ जात नाहीये, काय करायचं, पोस्ट बघूया एखादी, हे काय पटकन लिहून टाकायचं. सो त्यांना तितक्याच लाईटली बाजूला काढल्याशिवाय पर्याय नाहीये. त्यांना वाईटही बोलायचं नाही, चांगलंही बोलायचं नाही. मला असं वाटतं की आजच्या फिल्मी कट्ट्यावरती रंगलेल्या गप्पा खऱ्या अर्थानं परिपूर्ण होत्या. म्हणजे शालिनीपासून सुरू झालेला तुझा प्रवास, तुझं स्त्री असणं आणि समाजातलं बाईपण, त्याच्या तुझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, तुझा दृष्टिकोन, अशा सगळ्याच विषयावरती आपण समरस होऊन बोललो. आम्ही हसलो देखील तितकंच. तुझे विचार ऐकताना आम्ही मंत्रमुग्ध झालो. खूप मजा आली. माधवी, खूप खूप धन्यवाद वेळात वेळ काढून तू लोकमत फिल्मीमध्ये आल्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू.